इथे डोळखामला इथे पळसाचा जो आमचं जे फार्म हाऊस आहे तिथे आम्ही काही तुतीची झाडं लावलेत 2 वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये. म्हणजे हा दुसरा सीझन आहे. तर मार्च एप्रिल महिना आला आहे त्यामुळे ह्यांना तुतीची फळं लागलेत आणि अजून कोवळी आहेत ती, त्यामुळे पांढरी दिसतात. पण हळूहळू ते जसजशी मोठी होतील तसतसा त्याचा रंग आधी गुलाबीसर आहे, मग थोडा अजून लाल होईल, जांभळा म्हणजे हे जाईल, किरमिजी होत राहील आणि मग पूर्ण काळी होतील. ती एकदा काळी झाली की मग आपण खायला मोकळे. एक एक तुतीचं फळ वेचायचं आणि तोंडात टाकायचं. आणि गंमत म्हणजे ह्याला त्याच्यावरती पक्षी भरपूर येतात. तुमचे पोपट येतात, मैना येतात, बुलबुल येतात, नंतर सनबर्ड येतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पण हे झाडं म्हणजे त्यांचे उपयुक्त आहे. आणि त्यांच्यामधून बीजप्रसार होतो, ते फळं खातात आणि त्याच्या बीचा प्रसार होतो. सो आय एम रिअली एक्सायटेड. 1-1.5 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये एखाद महिन्यातच पुढच्या वेळेला सरळ झाडावरून तोंडात टाकता येतील ही तुतीची फळं. त्याला शहतूत असं पण नाव आहे आणि इंग्लिशमध्ये मलबेरी नाव आहे त्याचं. बघूया, वाट पाहूया.